पल्लवी, खूप दमलोय ग. एक कप गरमागरम चहानं त्याच्यासोबत काहीतरी चटपटीस देशील का? जरा लवकर, फास्ट. सुदेशने येता सोप्यावर पाय पसरून जवळजवळ लोळूनच घेतली. कसनुस हसत पल्लवीने सुदेशला पाण्याचा ग्लास दिला आणि ती त्याच्या शेजारीच बसली. चहाने काहीतरी करते मी, पण थोडा वेळ लागेल. भराभरा नाही होणार आज. का? सगळं ठीक आहे ना? जरा नाराज होत सुदेशने विचारलं. गेले काही दिवस मला थकवा वाटतोय, थोडी विश्रांती घ्यावीशी वाटते. नवऱ्याची नाराजी जाणवल्यामुळे पल्लवीनं अगदी थोडक्यात आपली अडचण सांगितली. गेली इतकी वर्ष तेच तर करते ती. समस्या कोणतीही असो, कुणाचीही असो, ती सोडवणं हे तिचं काम होतं. सगळं सुरळीत झाल्यावरच ती सुदेशला सांगायची. त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा ताण येऊ नये हाच तिचा प्रयत्न असायचा. त्यातच तिचं सुख सामावलेलं असायचं. ठीक आहे, माझी नाजूक राणी, चहासोबत काही नको, पण निदान बिस्किट तर देशील? सुदेशने टोमणा दिला अन पल्लवीकडे अजिबात लक्ष न देता तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. नाजूक पल्लवीच्या मनाच्या आरशावर जणू काही दगड मारला असं वाटलं तिला. खडकन मनाचा आरसा फुटला. पण नाजूक असली तरी गेली 15 वर्ष ती हा संसार एकटीनं सांभाळते. लहान मोठी किती कामं परस्पर करते ती. त्यामुळे त्याची आज किंवा त्याचा त्रास सुदेशपर्यंत पोहोचत नाही. टपटपणारा बाथरूमचा नळ कधी नीट झाला? बंद पडलेला पंखा कधी फिरायला लागला? बाथरूममधलं छताचं लिकेज कसं थांबलं याचा सुदेशला पत्ताही लागत नसे. मुलांचं संगोपन, बँकची, पोस्टाची, विम्याची कामं सगळं तीच तर बघतात आहे. बाजार, हाट, वाहन सामान, विजेची, पाण्याची बिलं भरणं इतकं व्यवस्थित होते ते तिच्यामुळेच ना. एवढंच नाही तर लहान मुलांच्या ट्युशन करून ती घर बसल्या थोडाफार पैसाही मिळवत होती. नवरा आणि मुलाच्या सुखासाठी तिने आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. स्वतःला पार विसरली होती ती. सुदेश जेव्हा तिला झाशीची राणी किंवा राणी चेन्नम्मा म्हणायचा तेव्हा तिला स्वतःचाच अभिमान वाटायचा. या संसाराची ती राणी होती, हेच तिचं सुख होतं. त्यासाठी स्वतःच्या इच्छांचा, आवडीचा त्याग करावा लागला याचंही तिला काही फार वाईट वाटत नव्हतं. त्याबद्दल तिनं कधी तक्रार केली नव्हती. पण आज तिला फार वाईट वाटलं. तिला थकवा वाटतोय, अशक्तपणा जाणवतोय. त्याची थोडीसुद्धा काळजी सुदेशला वाटू नये, स्वतःला कमी समजणं ही तिची चूकच होती. पल्लवीनं चहा केला. बिस्किट प्लेटमध्ये ठेवले. हात काम करत होते. मन अन मेंदू मात्र भरकटलेले होते. वा, काय चहा केलाय माझ्या राणीनं. चहाचा घोट घेतल्याबरोबर त्याने म्हटलं. राणी म्हणे, आता करतायत उगीच खोटी खोटी प्रशंसा. माझ्या अशक्तपणाबद्दल अजूनही काही काळजी नाहीये, कारण माझे त्रास, माझे दुःख कधी मी सांगितलेच नाहीत ना. ती मनातल्या मनात तणतणत होती. परी आणि अर्णव कुठं आहेत? सुदेशचा प्रश्न तिच्या कानात शिरलाच नाही. ट्युशनच्या मुलांचं कसं चाललंय? त्यानं पुन्हा विचारलं. छान चाललंय. परीक्षा जवळ आली त्यामुळे जरा जास्त वेळ द्यावा लागतोय. एखाद्या रोपट्याप्रमाणे माणसाच्या हृदयात देखील वेळोवेळी प्रेमाच्या पाण्यानं शिंपावं लागतं. काळजी आणि सहानुभूती असं खत अधूनमधून घालावं लागतं, नाहीतर रोपटं सुकतं, कोमजतं. विशेषतः स्त्रीचं संवेदनक्षम हृदय तर प्रेमाच्या हलक्याशा थोपट्यानं उसळून येतं अन अवहेलनेच्या घावाने वाळून शुष्क वाळवंट होतं. बरोबर आहे, परीक्षेमुळे वेळ द्यावाच लागेल, पण एक बरं आहे की तुला बाहेर नोकरीसाठी जावं लागत नाही. घर बसल्या पैसे मिळतात तुला. रोज नोकरीसाठी बाहेर जावं लागत असतं तर किती थकायला झालं असतं. सुदेशने पुन्हा घाव घातला. पल्लवीला हे असह्य झालं. ती म्हणाली, घरातच करायला 100 काम असतात आणि बाहेरचीही पुन्हा मला करावी लागतात, तीही तेवढीच असतात. तुम्हाला कधी ते करावंच लागलं नाही म्हणून माहीत नाहीये, कारण तुमच्यावर कुठल्याही कामाचा ताण येऊ नये म्हणून मी जीवाचा आटापिटा करून सगळं करत असते. त्यामुळेच माझं थकणं, माझा अशक्तपणा तुम्हाला जड जातोय. शेवटी माझंही वय वाढलंय. पूर्वीसारखी मी कशी राहीन? पण नाही, तुम्हाला तर मी कायम ताजी, टवटवीत, प्रफुल्लित हवे असते ना. संताप अन अपमानानं तिच्या डोळे अश्रूने डबडबले. अगं, तू तर रागवलीस. मी असं काय बोललो?
तू तर माझी झाशीची राणी आहेस ना. सुदेशने तिला खुलवण्याचा प्रयत्न केला. पुरे झालं खोटं खोटं बोलणं. तुमचा चेक बँकेत भरला आहे आणि इन्शुरन्सवाल्यांना फोन करून झालाय, पल्लवीने म्हटलं. मॉडर्न स्त्री उगीच कुणासाठी जीव जाळत नाही. स्वतःला हवं तेच करत्यानं स्वतःचं अस्तित्व समोरच्याला जाणवून देते. पल्लवीचा स्वर जरा उंच लागला होता. उगीच राईचा पर्वत करू नकोस पल्लवी. तूच काही एकटी स्त्री नाहीये जी घरातली आणि बाहेरची कामं करते. या वाढत्या महागाईत प्रत्येक स्त्री काहीतरी करून पैसे मिळवतेच. त्यानं पुन्हा विचारलं. घर, कुटुंब आणि बाहेरची कामं यांची योग्य सांगड घालणं मॉडर्न स्त्रीला सहज जमतं. थोडं विचारपूर्वक नियोजन फक्त करायला हवं. सुदेशने जणू आगीत तेल ओतलं. तुम्हाला म्हणायचं काय? माझी समजूत कमी पडते की मला जबाबदाऱ्या सांभाळता येत नाहीत? इतकी वर्ष सगळ्यांची सांगडच घातली आहे ना. तुम्हाला कधी कशाची झळ बसली की कुठं काही कमी पडलं? घरात बाहेर सगळीकडे बॅलन्स करते आहे मी. तरी म्हणताय ना घर की मुर्गी दाल बराबर. तसंच आहे हे. पल्लवीला संताप आवरत नव्हता. तेवढ्यात परी आणि अर्णव आले. त्यामुळे विषय तिथंच थांबला. पल्लवीने त्यांना दूध दिलं, खायला घातलं आणि ती त्यांचा अभ्यास घेऊ लागले. वातावरणात ताण होता. मी जरा बाहेर फिरून येतो असं सांगून तो बाहेर निघून गेला. तसं बघितलं तर पल्लवी आणि सुदेशचा संसार तसा सुखाचा होता. थोडेफार वादावादी होते पण ती गरजेचीही असते. संसार त्याशिवाय अळणी वाटतो. सुदेश पल्लवीचा अभिमान होता. तो खूप कष्ट करत होता. महिन्यातून 3 वेळा तरी दूरवर असायचा. रात्री उशिरापर्यंत बसून प्रोजेक्टवर काम करायचा. पल्लवी त्याच्या सुखसोयीची जीवापाड काळजी घ्यायची. त्याच्या सुखात तिचं सुख होतं. खरं तर सुदेशही तिच्यावर फार प्रेम होतं. पण प्रेम असणं आणि मनाच्या तळातून ते बाहेर येऊन समोरच्या व्यक्तीला जाणवणं यात फरक असतो. प्रेमाचे 2 शब्द, बरं वाटत नसताना सहानुभूती, केलेल्या कामाचं कौतुक आणि प्रशंसा एवढ्यानेही माणूस आनंदतो. पल्लवी नेहमीच प्रसन्न, टवटवीत आणि हसतमुख असायची. त्यामुळे सुदेशला तिला तशीच बघायची सवय होती. तिनं कधीच कुठलीच समस्या, कुठलाच प्रॉब्लेम सुदेशला सांगितला नव्हता. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट कशी कौशल्यानं हाताळते हे त्याला कळतच नव्हतं. आज प्रथमच तिनं तिची तब्येतीची तक्रार अगदी नकळत अनावधानपणे सुदेश समोर बोलून दाखवली. तो सहानुभूतीनं, प्रेमानं विचारपूस करेल अशी तिची अपेक्षा होती. चूक तिथंच झाली. भांडणाचं कारणही तेच होतं. रात्री जेवताना पती पत्नी गपगप होते. मुलं मात्र चिवचिवत होती. बाबा, आईनं अंड्याची भाजी किती यम्मी बनवलेत. हो ना? खरंच, सुदेशने कबुली दिली. बोट चाटत अर्णवने म्हटलं. परीही पल्लवीला शाळेतल्या सायन्स टीचरबद्दल आणि वर्गात करायच्या प्रोजेक्टबद्दल काही बाई सांगत होती. पल्लवी उसण्या उत्साहाने तिला प्रतिसाद देत होती. जेवण झाले. डायनिंग टेबल आवरून मुलांना ब्रश करायला लावून त्यांना रात्रीचे कपडे घालायला देऊन पल्लवीनं आपले कपडे बदलले. मुलांना त्यांच्या खोलीत झोपून तिनं खोलीत येऊन सुदेशकडे पाठ केले आणि झोपली. रात्रीचे 11 वाजून गेले होते. सुदेश पलंगावर पडून काहीतरी वाचत होता. पल्लवी पलंगावर येताच त्यानं दिवा मालवला. रागवली आहेस? सुदेशच्या आवाजात लोण्याचा मऊपणा होता. पल्लवी गप्प होती. काटा खोलवर उतला होता. वेदना फार होती. डार्लिंग, उद्या सायंकाळी मला दूरवर जायचंय. 4 दिवस तरी लागतील परतून यायला. तू बोलली नाहीस तर कसं व्हायचं? माझं डोकं दुखतंय. तुम्ही झोपा, मलाही झोपू द्या, पल्लवीने म्हटलं. मग मी तुझं डोकं चेपून देतो ना, विनवणीच्या सुरात सुदेशने म्हटलं. मगाच्या भांडणापासून आतापर्यंतच्या वेळात पल्लवीने मनोमन एक निर्णय घेतला होता. त्यामुळे तिनं वाद न वाढवता कूस बदलली आणि सुदेशकडे बघितलं. सुदेशला वाटलं, चला, मौन सुटलंय. तो खरोखरच हलक्या हातानं पल्लवीचा कपाळ चेपू लागला. मनातल्या मनात ती हसली. चांगलंय, करा सेवा. तिनं डोळे मिटून घेतले. मनावरचं ओझं त्या निर्णयामुळे उतरलं होतं. तिला लगेच झोप लागली. सुदेशही शांत चित्तेने झोपला. दुसरा दिवस नेहमीसारखाच होता. मुलं शाळेत गेली. सुदेश ऑफिसला गेला. पल्लवी रोजची कामं आटपू लागली. पण काल जो निर्णय तिनं घेतला होता तो मात्र ती विसरली नव्हती. सायंकाळ झाली. मुलं आणि त्यांचे वडील घरी परतले.
पल्लवीने सर्वांसाठी छान छान खाण्याचे पदार्थ तयार ठेवले होते. सुदेशने चहा फराळ आटोपला. पल्लवीने भरून ठेवलेली बॅग घेऊन तो दूरवर निघून गेला. निघण्यापूर्वी मुलांचे लाड केले, बायकोला मिठीत घेतलं. सगळं व्यवस्थित होतं नेहमीसारखं. 4 दिवसानंतर सुदेश सकाळी 9 वाजता घरी पोचला. मुलं शाळेत निघून गेली होती. पल्लवीने हसून स्वागत केलं. तुम्ही स्नान करून घ्या. 2 बादल्या कडक पाणी बाथरूममध्ये तयार आहे. तुमचं आटपूपर्यंत मी चहा न खायला तयार ठेवते, तिने म्हटलं. सुदेशला वाटलं चला सगळं सुरळीत आहे. तो सुखावला. स्नान करून तो प्रसन्न चित्ताने डायनिंग टेबलवर आला तेव्हा गरमागरम कांदा भजी, दुधी हलवा आणि वाफळलेला चहा तयार होता. त्याला भजीबरोबर आवडणारी पुदिनाची चटणीही तयार होती. तो एकदम खुशीत आला. मला ठाऊक होतं माझी राणी कधीच बदलणार नाही, तो म्हणाला. चांगली झाली. काम फार होती पण मला समाधान आहे. ऑफिसला किती वाजता जाल? कशी झाली तुमची टूर? दुपारी 3ला जाईल. आता घरीच थोडं काम करतो. जेवण झाल्यावर थोडी झोप घेईल, मग ऑफिसला जाईल. तू सांग काय काय केलंस या 4 दिवसात? केलं की बरंच काही केलं. पल्लवीच्या चेहऱ्यावर गूढ हास्य होतं. सांग तरी. एका शाळेत इंटरव्ह्यू देऊन आले. पार्ट टाइम जॉब आहे. 6वी 7वीच्या मुलांना इंग्रजी आणि गणित शिकवायचं आहे. दोन्ही विषयात माझा चांगला हातखंडा आहे. इंटरव्ह्यू? हे काय भानगड आहे? सुदेश जरा बावचळलाच. होय डार्लिंग, इंटरव्ह्यू. भानगड वगैरे काही नाही. नोकरी मिळाल्यात जमा आहे. येत्या 1 तारखेपासून जॉईन करेन. माझ्या दोघी मैत्रिणी तिथं शिकवत आहेत. पगारही चांगला आहे. माझ्या मैत्रिणींनीच माझी शिफारस केली होती. झालं, नोकरी मिळाली. पल्लवीनं सांगून टाकलं. तिला माहिती होतं की सुदेशला हे अजिबात आवडणार नाही. आता आवडो की न आवडो, पण त्याला आता नक्की कळेल परफेक्ट बॅलन्स कसा ठेवला जातो. पण अचानक एक नोकरीचं काय सुचलं? सुदेश जरा खिन्न होता अन चकितही. घ्या, आता यात सुचायचं काय? जर प्रत्येक मॉडर्न स्त्री घराबाहेर पडून नोकरी करते तर मी का नको? चटणीमध्ये भजी बुडवून खात पल्लवीने म्हटलं. त्या दिवशीचं माझं बोलणं जीवाला लागलं का तुझ्या? छे छे, उलट तुम्ही बरोबरच बोललात. बॅलन्स करण्याची, सांगड घालण्याचीच तर बाब आहे. पल्लवी शांतपणे दुधी हलवा खात म्हणाली. पण तुझी तब्येत बघायला हवी. थकवा, अशक्तपणा. ईश्य, कमालच करता. तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी कशी काय वाटायला लागली? नवल आहे, पण तरीही ऐकून बरं वाटलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे सगळं चालायचंच. हो हो, जरा धीराने घ्या. मी सांगतोय ना. मी डॉक्टरांना भेटून आले. त्यांनी तपासलं. त्या म्हणाल्या की दिसायला नाजूक दिसलीस तरी काटक आहेस तू. फक्त हिमोग्लोबिन थोडं कमी झाले. सांगते तेवढ्या गोळ्या टॉनिक घे. ठणठणीत होतील. आहारातही काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याही पाळल्या आहेत. अन तुझ्या ट्युशन्स होत आहेत की? पार्ट टाइम नोकरी आहे. दुपारी 12:30ला परत येते की. ट्युशन तर दुपारी 3 वाजता सुरू होते. तेही आठवड्यातले 4 दिवस. मुलं सायंकाळीच येतात. तुम्हीही सायंकाळीच येता. कामवाल्या बाईला सांगितले सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात थांबायला आणि सगळी कामं करायला. शाळेला शनिवार रविवार सुट्टीच असते. म्हणजे सगळं बॅलन्स होते की. पल्लवी आघाडी भक्कमपणे लढवत होते. अगं पुढल्या महिन्यात दादा आणि वहिनी येत आहेत आपल्याकडे. पराभूत शिपायाच्या आवाजात सुदेश म्हणाला. हो ना, ते तर फारच छान झालं. वहिनी किती सुगरण आणि हुशार आहे. शिवाय दादा शिक्षक आहेत. 15 दिवस मुलांना फिजिक्स, मॅथ्स त्यांना शिकवायला सांगते. पल्लवी हार मानायला तयार नव्हती. म्हणजे तू नोकरी करण्याचं पक्क ठरवलं आहेस? सुदेशनं शरणागती पत्करली. अगदी पक्क. तुम्ही बघा तर खरं, तुमची झाशीची राणी घरातल्या बाहेरच्या कामाची कशी सांगड घालते. कसं छान योग्य नियोजन करते. तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली आहे. मी परफेक्ट बॅलन्स करणार. बरं ते सोडा. तुम्ही दमला असाल, मी तुमच्या डोक्याला छान तेलाचं मालिश करून देते. मग तुम्ही थोडी झोप काढा न. पल्लवी मधात साखर घोळवल्यातल्या आवाजात म्हणाली. जेवायला काय आहे? तुमचे आवडते वांग्याचं भरीत, शेवग्याच्या शेंगाची आमटी अन शेवयाची खीर. तोंडाला पाणी सुटलं ना? सुदेश निरुत्तर झाला होता. परफेक्ट बॅलन्सचा फंडा पल्लवीला जमला होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा.
कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.